येता या. आज आम्ही का रोहितळ गेवराई तालुक्यातलं गाव आहे, बीड जिल्ह्यातलं. हे गावी आलोय आणि जिल्हा परिषदेची शाळा आहे इथं रोहितळला. हे 12 गावाचं एक केंद्र आहे. इथे 7 शिक्षिका स्टाफला आहेत, शिक्षिका म्हणून. आता ह्या इथं शिकणारे विद्यार्थी 7वी पर्यंतचे म्हणजे किती असतील आणि त्याचा आकडा आम्ही घेऊ. पण तुर्तास बाथरूमची काय हाल आहे, शौचालयाचे काय हाल आहे ते बघा तुम्ही. हा हे उकीर काढलाय. हे मुलींचे आहेत ही बाथरूम. एक मुलींचे, हे 2 आहेत. हे बघा ह्या बाटल्या म्हणजे इथे एक म्हणजे मुलींची दारूची बाटली सुद्धा आहे इथं. अवस्था तडे पडले हे इथं पाण्याची सोय नाही. बाथरूमला कसं बसायचं, कसं मुलीने बसायचं. हा मुलीनं एखादं एमर्जन्सी लेडीज आहेत ना शिक्षिका तिथं पाळीत घेतलेला कपडा पोरीने तसंच टाकलेला आहे. म्हणजे किती त्यांना कसं आहे. घाण आहे. आणि सगळं हे झालेलं आहे. भिंती हे म्हणजे याच्यावरचे पैसे खाल्लेले, त्याची डागडुजी सुद्धा शिक्षक लोक करत नाही. शालेय शिक्षण समितीचे शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष 7 वर्ष झालं मरून गेलेला आहे. त्याच्यावर शालेय व्यवस्थापन समिती नाही, निधी आलेला नाही. अशा पद्धतीनं 7 वर्ष झाले शालेय व्यवस्थापन समिती. 1 मिनिट हा पोरांचा पण दाखव. पोरांचे 2 आहेत. हे लॉक केलेले बघा, हे लॉक केलेले फक्त कमोडचा आहे. कमोड असा अवस्थेत आहे. कमोड अशा अवस्थेत. हा कमोडचं टॉयलेट अशा अवस्थेत आहे. इकडला कमोड पाडलेला फुटलेला इथलं हे फुटलेलं आहे. बापरे, येतं कसं राहिलं पाहिजे, कसं हे नाही का इच्छो काय साप तेच म्हणतो ना, कसे मुलांनी अशा पद्धतीनं. आणि हा किचन शेड कितीचा आहे? हे किचन शेड आहे. आहेत ना तुम्हाला